शरच्चंद्रश्वेतां शरच्चंद्रश्वेतां शशिशकलश्वेतालमुकुटां शरच्चंद्रश्वेतां बरोबर उच्चार होईल शरच्चंद्रश्वेतां शशिशकलश्वेतालमुकुटां करहि कुंभांभोजे वरभयनिरासौ च दधतीं करहि कुंभांभोजे वरभयनिरासौ च दधतीं सुधाधाराकाराभरणवसनां सुधाधारा आकार आभरणवसनां शुभ्रं मकरस्थितां त्वां ये ध्यायन्ति उदयति न तेषां परिभवः. गाभा ह्याच्यातलं छोट्यातलं छोटं वाक्य जो त्या श्लोकाचा आत्मा आहे ते चौथ्या चरणात आहे. त्वां ये ध्यायन्ति उदयति न तेषां परिभवः. ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे, मेन क्लॉज आहे, मुख्य वाक्य आहे. त्वां ये ध्यायन्ति, जे तुझं ध्यान करतात. ध्यायन्ति म्हणजे ध्यान करतात. धातू आहे झै, अर्धा ध त्याला य, त्याच्यावर दोन मात्रा. पहिला गण परस्मै पद, वर्तमान काळ तृतीय पुरुष बहुवचन. ये त्वां ध्यायन्ति, जे तुझं ध्यान करतात. हे सबऑर्डिनेट क्लॉज झाली. मुख्य क्लॉज काय आहे? तेषां न भवति तेषां न उदयति परिभवः. तेषां न उदयति परिभवः. उदयति न तेषां परिभवः. त्यांचा परिभव म्हणजे अपमान, परिभव म्हणजे पराभव. त्यांचा पराभव न उदयती, उगवत नाही, उदयास येत नाही म्हणजे होत नाही. उद अधिक ऐ असा धातू आहे. उद त लिहिला तरी चालेल, व्यंजन त अधिक अय य अर्धा. पहिला गण परस्मै पद. उद उदयती म्हणजे उदयास येणे, भरभराटीस येणे. तेषां उदयती न परिभवः, जे तुझं चिंतन करतात, जे तुझं ध्यान करतात, त्यांचा पराभव होतच नाही. कोणत्याही अडचणीत त्यांचा पराभव होत नाही. तुझं ध्यान करतात ते. त्वां ये ध्यायन्ति, तू कशी? ज्या तुझं ते ध्यान करतात ती तू कशी? वर्णनाच्या वर्णनं आलेली आहेत. सबऑर्डिनेट क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज बऱ्याच आहेत. पाहूया. शरच्चंद्र श्वेतां त्वां, तू कशी? तर श्वेता, शुभ्र. मोठे मोठे समास आले की शेवटच्या घटकापासून उलटं 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 पहिल्या घटकाकडे जायचं असतं. त्यामुळे श्वेता म्हणजे शुभ्रा. कुणासारखी श्वेत? तर चंद्रासारखी श्वेत. चंद्र कुठला? शरदी चंद्र हा, शरदचंद्र हा. शरद ऋतूमधील चंद्रासारखी शुभ्र धवल अशी जी तू, तुझं जे चिंतन करतात, त्या तुझं जे लोक चिंतन करतात, जे भक्त चिंतन करतात, त्यांचा पराभव कसा तो होत नाही. शरदचंद्र हा आत्ता चालू आहे तो. आता एक कोजागिरी पौर्णिमा येईल, ती शरद पौर्णिमा आहे. त्या इथला चंद्र आहे तो कोजागिरीचा चंद्रच अपेक्षित आहे. प्रतिपदेचा नव्हे, बारीक कोर नव्हे, तर पूर्ण गोल चंद्र तोचा शरद ऋतूतला.
शरदचंद्र. शरद हे स्त्रीलिंगी नाम आहे, त्यामुळे खरं तर ते पुरुषाचं नाव नाही. शरदचंद्र श्वेताम शशिशकल श्वेताल मुकुटाम. जिच्या मुकुटावर श्वेताल आहे. अल म्हणजे साप, सर्प. श्वेत अल पांढऱ्या रंगाचा सर्प आहे. श्वेताल मुकुटाम. श्वेताल मुकुटे यस्याः सा, किंवा श्वेताल मुकुटे यस्याः, साची गरज नाही. ती श्वेताल मुकुटा आणखीन कशी आहे ती, तर ती शशिशकल. शशन म्हणजे चंद्र, अर्ध्यानंतर लोप होतो समासात, मग शशी शिरस्वत राहतो. शशिशकल, शकल म्हणजे तुकडा म्हणजे डिजिट, कोर. चंद्राची कोर आणि धवल वर्णाचा साप जिच्या मुकुटावर आहे अशी ती तू. अशा त्या तुझं जे चिंतन करतात, ध्यान करतात, त्यांचा पराभव कसा तो होत नाही. तर श्वेत सर्प असतो का हो, असेलही कदाचित, आपल्याला काय माहिती. नाहीतरी कवीची कल्पना असेल, कवीची सृष्टी आहे, त्याच्यात काय असावं हे कवी ठरवतो, आपण नाही ठरवू शकत. परमेश्वराची सृष्टीपेक्षा वेगळी सृष्टी कवीची असते. शरदचंद्र श्वेताम शशिशकल श्वेताल मुकुटाम करही कुंभांभोजे दधतीम. धारण करणारी दधती, तिला चिंतिता. वरच्या ओळीत काही वर्णन केलेलं आहे. शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे धवल अशी, चंद्रकोरीप्रमाणे, चंद्रकोर तसेच पांढरा सर्प जिच्या मुकुटात आहे अशी, म्हणजे चंद्रकोर आहे, पांढरा सर्पही आहे. शेवटी जी शंकराशी निगडीत आहेत, जे काही शंकराशी निगडीत आहे त्याच्या डोक्यावर चंद्र आणि साप गणपतीच्याही असतो, पार्वतीच्याही असतो, ही चिन्ह झाली. तेव्हा शशिशकल आणि श्वेताल अशा दोन चिजा, दोन वस्तू धारण करणारी ती, जिच्या मुकुटात आहेत ती, तिचे ते ध्यान करतात. जे ध्यान करतात त्यांचा पराभव कसा तो होत नाही. आणखीन कशी, करई कुंभांभोजे ददती. कुंभ अंभोज, कुंभांभोज, त्याच्यात कुंभ आणि अंभोज. कुंभ म्हणजे अमृत कुंभ. हातांनी करईही असं बहुवचन आलंय, त्यामुळे 4 हात किमान अपेक्षित आहेत. देवदेवताधिकाचे 3 हात नसतात, 2 असते तर कराभ्याम आलं असतं. करही असं बहुवचन आलेलं आहे. 3 हात आपण नाकारले, मग 4 असतील, 6 असतील, 8 असतील. येथे 4 हातांचं वर्णन आहे. हातांनी कुंभ, अमृत कुंभ, आणि अंभोज, अंबस म्हणजे पाणी, अंबस म्हणजे पाणी. अंबसी जायते ते अंभोजम म्हणजे सरसिजम म्हणजे कमळ. हातांनी कुंभ, अमृत कुंभ, आणि अंभोज म्हणजे अंबुज म्हणजे सरसिज धारण करणारी दधती. आणखीन काय धारण करणारी, 2 हातांचं हिशोब दिला. आणखीन काय धारण करणारी, तर वर, भक्तजनांसाठी वर धारण करणारी म्हणजे वरद हस्त जिचं आहे ती वर. आणखीन काय धारण करणारी, वर भयनिरास, संरक्षण. निरास म्हणजे दूर करणं,
वर धारण करणारी आणि भय निरास धारण करणारी. निरास म्हणजे दूर सारणं. निस अधिक अस असा मूळ धातू आहे. निस अधिक अस असा मूळ धातू आहे. अस्य ती चौथा गण. भयाचा निरास करणं, भय दूर लोटणं. आणखीन दोन हातांनी वर, भक्तजनांना वर देणं. तो वर तिने एका हातात धरलेला आहे जणू काही. आणि चौथ्या हातामध्ये भयनिरास, भयाचं दूरीकरण, त्याची शाश्वती, त्याची हमी असं धारण करणारी ती. चार आता चार गोष्टी सांगितल्या, त्याच्यातले 2 दृश्य आणि 2 अदृश्य, ती फक्त अभिवचनं आहेत. असं धारण करणारी ती सुधाधाराकाराभरण वसनाम. आणखीन कशी ती? सुधाधार, सुधाधारा, सुधा अमृत, धारा धारच. सुधेच्या धारेप्रमाणे जिचा आकार, त्याचा अर्थ इथे रूप असा घ्यायचा आहे. अमृताच्या धारेप्रमाणे ज्याचं रूप आहे अशी आभरण, अलंकार आणि वसन, वस्त्र, जिच्या अंगावरील अलंकार आणि वस्त्र यांचं दर्शन, यांचं दिसणं, यांचं रूप हे अमृताच्या धारेसारखं आहे अशी ती. आणखीन कशी ती? शुभ्रम मकर स्थिता, पांढऱ्या मगरीवर स्थिरावलेली. मगर पांढरी असते का हो? नाही. या कवीच्या कल्पनेत ती असते. चालेल, कवीला कोण आव्हान देणार? आपण एकतर असं म्हणू की ती अल्बिनो मगर असावी, पण मग आपल्यालाच बरं नाही वाटणार. शेवटी काहीतरी रोगट. त्याच्यापेक्षा कवीच्या कल्पनेतली, कवीच्या राज्यातली मगर पांढरी असू शकते. कवीच्या राज्यातलं सर्प पांढरा असू शकतो. म्हणून आपण आपल्याला न पटणारी जी गोष्ट आहे तिला न्याय देऊन टाकू. पण ही कवीची रचना आहे. नियतीकृत नियमरहिताम ह्लादैकमयीम. नियतीकृत नियमरहिता मम्मट म्हणतो. आठवलं? अजून नाही आठवलं? नियतीकृत नियमरहिता ह्लादैकमयी. कवीची सृष्टी कशी असते? नियतीचे नियम तिला लागू पडत नाहीत. नियतीकृत नियम रहिता, आणि ती निव्वळ आनंद देणारी असते. ह्लादैकमयी, आह्लाद. ह्लाद म्हणजे आह्लाद. तशी नियतीकृत नियम रहित आहे. त्याला कुठेतरी हिमालयाशी सख्य जोडायचं आहे, हिमाशी सख्य जोडायचं आहे. त्यामुळे सगळं त्या कवीने पांढरं करून टाकलं. नियतीकृत नियम रहित आहे. काय बिघडलं? अगदीच शिरसी मालिक 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 या टाईपचे तुम्ही असलात तर हुज्जत घालत बसाल. साप कुठे पांढरा असतो, मगर कुठे पांढरी असते. आम्हाला चालतं. आम्हालाही चालतं. या कवीची सृष्टी आहे ती, चालू शकतं. ठीक आहे. नियतीकृत नियम रहिता, निखळ आनंद देणारी ही सृष्टी आहे. इथे रडलात तरी त्याच्यात आनंद आहे. म्हणून तो शोकनाट्य बघायला जाता. 2-2 रुमाल घेऊन जाता. प्रवेश सुरू झाल्यापासून तोंडात रुमाल कोंबून बसता, पण परत पैसे देऊन जाता हो बघायला. त्या शोकात, त्या रडण्यात सुद्धा कुठेतरी एक आनंद दडलेला असतो. तो रस होय.
ती भावना नव्हे, भावना वेगळी आणि साहित्यादी कलांमार्फत येणारी भावना वेगळी. प्रत्यक्षातली व्यवहारातली भावना, तिथे काही गोष्टी तुम्हाला नकोशा वाटतात, पण चित्रामार्फत आली, नाटकात आली तर ती ढसाढसा रडायला लावणारी घटनासुद्धा बघायला तुम्ही परत परत जाता. कारण त्या भावनेचा तिथे रस झालेला असतो. काव्यादी ललित कलांमार्फत पेश केलेली भावना हे जे काही वादळ तुमच्या मनात निर्माण करते त्याला म्हणतात रस. तो व्यवहारातल्या भावनेपेक्षा खूप वेगळा असतो. कवीला सुद्धा अशी प्रत्यक्ष भावना ज्या वेळेला अनुभवायला मिळते तेव्हा तो ती रचना करू शकत नाही. तोही तुमच्या माझ्यासारखा रडतो. एखाद्या कवीचा बाप मरून पडला तर तो काय कविता करणार आहे का? तोही तुमच्या माझ्यासारखा रडणार, वडील गेले म्हणून. पण 4 दिवसांनी त्याला पुन्हा एकदा आठवण येते, त्यावेळेला ते नुसतं रडणं राहत नाही, ते रडणं कलात्मक स्फुरण घेऊन येतं आणि मग तो काहीतरी लिहितो, मग तो काहीतरी चितारतो, त्याच्यात दुरुस्त्या करतो. हा शब्द नको, थोडा खटकतो आहे, वेगळा शब्द टाकतो. केशवसुतांच्या कवितांची वही हस्तलिखितात महाराष्ट्र सरकारने छापली आहे, ती बघा. केशवसुतांनी किती शब्द खोडले आहेत आणि मार्जिनमध्ये दुसरे टाकले आहेत, परत खोडून तिसरा टाकला आहे. म्हणजे कविता ज्या स्वरूपात तुमच्यापुढे येते त्या स्वरूपात ती येण्याआधी तिच्यावर संस्कार झालेले असतात. तो केवळ भावनोद्रेक राहत नाही. कवीला कधी कधी भावनांचा इतका अतिरेक झालेला असतो की त्याला बोलताही येत नाही, त्याला आपल्या भावना एक्सप्रेस करता येत नाहीत, अभिव्यक्त करता येत नाहीत. त्याचे शब्द तोकडे पडतात. तेव्हा सुधाधारा आकार आभरण वसना अशी ती तू शुभ्र मकर स्थिता. शुभ्र मकर हा व्यवहारात खरोखरी तुमच्या जगात असतो की नाही, काय करायचं आहे? कवीच्या जगात आहे, नियतीकृत नियम रहिता आहे. त्यामुळे कवीच्या जगात शुभ्र मकर आहे. असेल कदाचित जगात सुद्धा, आपल्याला माहीत नाही, मला माहीत नाही. शुभ्र मकर स्थिताम, पांढऱ्या मकरावर बसलेली अशी ती तू. आणि गंगेच्या प्रवाहात मगरी खूप आहेत. शुभ्र मकर स्थिताम त्वाम ये ध्यायन्ति उदयतीन तेषां परिभवः. सगळा श्लोक कृपया वाचून पहा. द्वितीया स्त्रीलिंग, द्वितीया एकवचनाची सगळी पदं हे त्वामची विशेषणं आहेत. मी थोडा वेळ देतो, कृपया सगळा अर्थ लागून बघा. शेवटी तुम्ही जगन्नाथ उचलताय. बाणभट्ट आणि जगन्नाथ हे क्लासिकल संस्कृतमधले टफ लोक आहेत. 2-2दा 3-3दा वाचायला लागतं. तुम्ही वाचून बघा.